हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक। आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे। मला व्हिडिओ बनवायला जमले नाही कारण अशीच इमर्जन्सी आली होती। सासूबाईंना बरं नव्हतं आणि ते ॲडमिट होत्या, त्यामुळे व्हिडिओ बनवता येत नव्हती। आता पुन्हा तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळणार आहे, सो चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आजची व्हिडिओ सुरुवात करत आहे ती वसई स्टेशनवरनं। वसई स्टेशनला आम्ही काही कारणास्तव गेलो होतो आणि तिकडे हे पेटची शॉप्स आहेत, तिकडे गेलो। इथे खूप सारे लव बर्ड्स आणि वेगवेगळे बर्ड्स आहेत। सो त्यांना असं बघून असं वाटत होतं की हे पिंजरे सोडावे आणि ह्यांना उडवून द्यावं, असं वाईट वाटत होतं। परंतु ते काय शक्य नव्हतं, म्हणून मग आम्ही एका ॲक्वेरियम शॉपमध्ये गेलो। तिकडे सुद्धा बर्ड्स होते, परंतु तिकडे खूप रंगीबिरंगी असे मासे होते। तुम्ही बघू शकता, इतके सुंदर वाटत होते। फिश टँक घरात आमच्या आधी होता आणि बरेच फिश टँकच्या पाठीमागे पैसे खर्च केले। मिस्टरांना खूप आवड होती फिश टँकची, परंतु ते फिश टँकमधले मासे आहेत ते कधी कधी मरतात, तर ते बघून खूप वाईट वाटतं। त्यामुळे मी फिश टँक ठेवणं बंद केलं। मग म्हटलं चला इकडूनच काही मासे विकत घेऊया। माझ्याकडे ऑलरेडी विहिरीमध्ये मासे आहेत आणि त्याच्यामध्ये आणखीन म्हटलं भर टाकावी, म्हणून थोडेसे इथून मासे आम्ही घेतले। खूप सुंदर होते। इथे हे वेगळ्या वेगळ्या आकाराचे आणि वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या जातीचे मासे आहेत। ह्या सर्वांची प्राइस वेगवेगळी आहे। आता हे जे मी घेतलेले हे कोळी मासे आहेत आणि हे अगदी इझिली कुठेही सर्वायव्हिंग करतात, ते लगेच मरत नाही असे मासे आहेत। विहिरीमध्ये सोडण्यासाठी अगदी परफेक्ट आहेत आणि हे 200 रुपये जोडी आहे। आता म्हटलं चला हेच घेऊया। दुसरे कुठले तरी फॅन्सी मासे घेतले की ते राहत नाही आणि मग ते मरतात आणि मग खूप वाईट वाटतं। मला तर अजिबात आवडत नाही तसं, म्हणून म्हटलं चला आता हे सिलेक्शन चालू होतं आमचं मासे घेण्याचं। तर ह्याच्यामधली मी 4 मासे घेतले। सगळ्यांना तर फ्री करू शकत नाही, म्हटलं जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढ्यांना तर फ्री करूया। म्हणून छान असे विहिरीमध्ये दिसतील असे व्हाईट आणि ऑरेंज असे मिक्स कलरचे मासे घेतले। इथे व्हाईट कलरचे पण खूप छान असे आहेत, परंतु ते खूप महाग सांगत होता तो, म्हणून मग नाही घेतले। 1000 रुपये एक असा मासा सांगत होता आणि तो सर्वायव्हिंग करेल असं नाही, म्हणून मग म्हटलं तसं नको, म्हणून हे कोळी मासेच घेतले। आता आधी आम्ही ॲक्च्युली 2च घेणार होतो, त्यानंतर 3 घेतले। आता त्याला सांगितलं अजून एक दे, तो सिलेक्शन चालू आहे कुठला घ्यायचा, कारण छान विहिरीमधनं दिसले पाहिजेत ते, म्हणून म्हटलं। आणि हे दुसरे जे सगळे आहेत ते ॲग्रेसिव्ह आहेत, दुसऱ्या माशांबरोबर मिक्स होत नाही, म्हणून म्हटलं ह्याच्यातलाच दे। त्याच्यातलाच एक सिलेक्ट केला मग। आणि त्याचबरोबर दुसरेसुद्धा तुम्हाला मासे दाखवते जे फिश टँकमध्ये ठेवण्यासाठी खूप सुंदर दिसतात आणि ज्यांची साईज छोटीच राहते। आता हे कोळी मासे जे आहेत ते छोटे असतात आता घेताना, आणि त्यानंतर त्याची साईज छान अशी मोठी होते। त्याची साईज दाखवते तुम्हाला किती मोठी होते। हे बघा, हे आणि ह्यापेक्षा सुद्धा मोठ्या आकाराचे हे कोळी मासे होतात आणि खूप सुंदर दिसतात, सो म्हणून मी तेच घेतले। मला ना पहिल्यापासून ॲक्वेरियम खूप आवडतात, कारण तिथे खूप सुंदर रंगीबेरंगी असे मासे बघायला मिळतात। तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि छान असे मासे आहेत। हा बघा, हा आधी होता आमच्याकडे, परंतु घराचं काम करायला घेतला, त्याच्यानंतर तो मेला, म्हणून खूप वाईट वाटलं मला, म्हणून मग मी आता घरात फिश टँक ठेवतच नाही त्याच्यासाठी। हे बघा, हे खूप सुंदर सुंदर आहे। तिथे घरामध्ये जर तुम्ही केअर करू शकत असाल तर तुम्ही सुद्धा असे छान असे मासे ठेवू शकतात। फिश टँक घरात ठेवायचं हे असतं की तुम्ही त्याची केअर केली पाहिजे, पाणी नेहमी चेंज केला पाहिजे, त्यांना प्रॉपर फूड दिलं पाहिजे, ऑक्सिजन दिला पाहिजे, त्यामुळे त्यांची ग्रोथ छान होते आणि ते जगू शकतात बरेच दिवस। परंतु जेव्हा ते मरतात तेव्हा खूप वाईट वाटते। हे बघा, हे काही मासेचे खूप ॲग्रेसिव्ह आहेत, त्यांना वेगळंच ठेवावं लागतं, म्हणून मग तसे पण मासे मी घेत नाही। आणि आता हे जे कोळी मासे घेततात ते खूप सुंदर आहेत। हे कॅटफिश जातीचे मासे आहेत, जे ब्लॅकमध्ये असतात, तसेच हे व्हाईटमध्ये आहेत। त्यांना अशी मुशी असते ना कॅटफिश, ते आहेत आणि खूप सुंदर सुंदर होते मासे। निघायची इच्छाच होत नव्हती तिकडून। तुम्हाला जर घ्यायचे असेल तर इथे तुम्हाला रेट्स दिसत आहेत सगळ्या माशांचे लावलेले, तुम्ही येऊन इथून खरेदी करू शकता। आपलं वसई स्टेशनचं जे तुंगारेश्वर स्वीट आहे त्याच्या बाजूने जे गल्ली आहे तिकडेच आहे ते सगळे फिशचे शॉप्स, जे ॲक्वेरियम्स आहेत तिकडे तुम्हाला फूडसुद्धा मिळेल, फिश फूड आणि बर्ड्स फूड वगैरे, पेट्सची सगळी बरीचशी फूड इथे मिळतात। आणि हे बघा, हे मासे खूप आवडले मला, पण ते इतक्याच छोट्या साईजमध्ये राहतात आणि ते फिश टँकमध्ये छान दिसतात, विहिरीमध्ये हे दिसणार नाही, म्हणून मी घेतले नाही। त्याची शेपूट छान अशी ऑरेंज आहे आणि मांद्यासारखा रंग आहे त्यांचा, सुंदर दिसत होते। बऱ्याच जणांना अशी पेटची आवड असते, घरी घेऊन सुद्धा जातात, परंतु तेवढी काळजी घेतली जात नाही। तसं न करता काळजी घ्या, म्हणजे त्यांचासुद्धा जीव आहे तो जाणार नाही। हे बघा, हे किती सुंदर दिसतात, असे रंगीबिरंगी मला माझ्या विहिरीमध्ये सोडायचे आहेत। चला तर आता आपण जे मासे घेऊन आलो आहोत ते आपण आता विहिरीमध्ये सोडूया। हे बघा, मी माझ्या घरच्या बादलीमध्ये ह्यांना टाकून घेतलं आहे आणि किती सुंदर दिसतात बघा, डार्क ऑरेंज। आता आपण ह्यांना हळूहळू विहिरीमध्ये सोडूया। ही माझी विहीर आहे आणि माझ्या विहिरीमध्ये ऑलरेडी मासे आहेत। खायला टाकल्यानंतर ते छान असे वरती येतात। आता हे नवीन मासे जे आहेत ते मी आता असे हळूहळू सोडते, ते लगेच बालदीतनं बाहेर येणार नाही,
हळूहळू करून बाहेर येतील, कारण ते अंदाज घेतात आधी आणि त्यानंतर बाहेर निघतात। हे बघा, तुम्हाला मी दाखवते बाहेर निघेपर्यंत व्हिडिओ मी शूट केली आहे। आणि हे आधी आम्ही जे घेतले होते मासे ते 4 होते आणि पुन्हा 2 आणले, तर त्या 4 माशांची व्हिडिओ मला काही करायला मिळाली नाही। हे 2 मासे आणले होते त्याची मी व्हिडिओ केली आणि हे बघा हे हळूहळू बाहेर येतात आणि हे नवीन मासे जे आहेत ना ते वरती राहत नाही, अगदी खाली जातात, खूप वेळानंतर मग वरती येतात। त्याची सुद्धा व्हिडिओ नक्की अपलोड करेल। आजची व्हिडिओ कशी वाटली ती नक्की कमेंटद्वारे कळवा। थँक्यू।